हॅलो स्टुडंट्स, आपण 11th स्टँडर्डमधील स्ट्रेट लाईन हा चॅप्टर पाहणार आहोत आणि स्ट्रेट लाईन या चॅप्टरमधील बेसिक कन्सेप्ट आहेत बघा. पहिली कन्सेप्ट आहे इंटरसेप्ट ऑफ ए लाईन. इंटरसेप्ट ऑफ ए लाईन. आता इंटरसेप्ट ऑफ ए लाईन म्हणजे काय बघा. इफ ए लाईन L intersects the x-axis in the point A of A0, then A is called x-intercept. x-intercept आणि y-intercept दोन कन्सेप्ट आहेत बघा. आपण कोऑर्डिनेट ऍक्सिस घेऊया. हा x-axis, y-axis आणि एखादी लाईन L आपण L या लेटरने डिनोट केलं. या लाईनला L न L ही लाईन असेल तर ही लाईन आहे इंटरसेक्ट करते बघा एक्स ऍक्सिसला. या पॉइंट मध्ये याला आपण P डिनोट करूया किंवा A घेतला तरी चालेल. A ऑफ, आता याची कोऑर्डिनेट्स कशी असणार. इथून A पर्यंत या पॉइंट पर्यंत ओरिजिन पासूनचं अंतर आपण ते A घेतलं आणि हा 0 घेतला. Y काय असणार आहे, 0 असणार आहे. सिमिलरली B हा पॉइंट इथे भेटतोय बघा आपल्याला आणि तो कोऑर्डिनेट्स कसे असणार. एक्स ऍक्सिस वरचं 0 असणार आहे आणि y ऍक्सिस वरती आपण लेटर B न कन्सिडर करूया. म्हणजे हे अंतर किती होणार आहे तर B असणार आहे. करेक्ट. तर एक्स इंटरसेप्ट कुणाला म्हणायचं आहे बघा. तर इफ ए लाईन L इंटरसेक्ट्स द एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करते कुठं तर इन द पॉइंट A ऑफ A0, या पॉइंटला तर इंटरसेक्ट करत असेल तर देन A इज कॉल्ड एक्स इंटरसेप्ट. हे जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं एक्स इंटरसेप्ट आणि ते लेटर कोणतं घेतलं आपण ए काय झाला आपला एक्स इंटरसेप्ट. म्हणजे जिथं आता एक्स इंटरसेप्ट काय येणार आहे बघा. एक्स इंटरसेप्ट येईल आपला विच इज इक्वल टू ए. आणि सिमिलरली वाय इंटरसेप्ट काय येईल बघा. तर वाय इंटरसेप्ट येईल बी. वाय इंटरसेप्ट काय येणार आहे बी. लक्षात येते का बा. हा आपला ओरिजिन असणार आहे. जी लाईन एक्स ऍक्सिसला जिथे छेदते ते अंतर म्हणजे काय असणार आहे एक्स इंटरसेप्ट आणि तीच लाईन वाय ऍक्सिसला जिथे छेदते इंटरसेक्ट करते ते अंतर म्हणजे आपला वाय इंटरसेप्ट असणार आहे. हे झालं इंटरसेप्ट ऑफ ए लाईन. इंटरसेप्ट एक्स इंटरसेप्ट असणार आहे, वाय इंटरसेप्ट असणार आहे. आता इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन. आता एखाद्या लाईनचं इन्क्लिनेशन म्हणजे काय तर बघा. द मेजर ऑफ स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल, द मेजर ऑफ स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस इज कॉल्ड द इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. आता आपण फिगर काढतो बघा. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि एखाद्या लाईन न, आता आपण लाईन घेतोय ही लाईन L असेल तर या लाईन L न काय केले बघा. द मेजर ऑफ स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल. मेजर आहे कुणाचं तर स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द लाईन. या लाईन हे महत्वाचं आहे बघा. विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला पॉझिटिव्ह डिरेक्शनला केलेला अँगल म्हणजेच काय इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन. म्हणजे या लाईन एक्स ऍक्सिस वरती पॉझिटिव्ह डिरेक्शनला जो अँगल केला असेल आपण थिटाने डिनोट केला तर तो अँगल म्हणजे इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन. बघा. द मेजर ऑफ अ स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनला त्या लाईननं केलेला अँगल म्हणजेच इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे स्लोप ऑफ ए लाईन. आता त्या लाईनचा स्लोप म्हणजे काय बघा. इफ द इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन इज थिटा, जर इन्क्लिनेशन त्या लाईनचं थिटा असेल then tan theta is defined as the slope or gradient of the line. आता आपण इथे बघितलं इन्क्लिनेशन थिटा असेल तर स्लोप त्या लाईनचा काय असेल tan theta असेल. tan theta त्या लाईनचा काय असेल स्लोप असेल. आणि स्लोप कोणत्या लेटरने डिनोट केलं जातं तर m ह्या लेटरनं स्लोप हा डिनोट केला जातो. तेव्हा m इज इक्वल टू tan theta. फॉर एक्झाम्पल आपण 45 डिग्री घेऊया. त्या लाईननं इन्क्लिनेशन काय असेल 45 डिग्री असेल तर आपला स्लोप काय येईल बघा. m इज इक्वल टू tan 45 डिग्री आणि tan 45 काय असणार आहे 1 असणार आहे. म्हणजे त्या लाईनचा स्लोप काय मिळेल आपल्याला 1 मिळेल.
म्हणजे स्लोप म्हणजे काय, तर जो आपल्याला इन्क्लिनेशन मिळतोय, अँगल मिळतोय, तो फक्त टॅन थिटा घ्यायचा आहे, तोच काय असणार आहे आपला स्लोप. स्लोप किंवा ग्रेडियंट म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर स्लोप काढण्याच्या दोन मेथड्स आहेत बरं का. आपण आता कन्सेप्ट बघितले बघा, इंटरसेप्ट ऑफ ए लाईन बघितलं, इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन बघितलं, स्लोप ऑफ ए लाईन बघितलं. आता स्लोप आपण ह्या मेथडने काढू शकतो जेव्हा इन्क्लिनेशन दिलं असेल. समजा इन्क्लिनेशन आपल्याला त्या लाईनचं दिलं नसेल, पण त्या लाईनवरचे दोन पॉइंट्स दिले असतील. बघा मी काय म्हणते, आपल्याला त्या लाईनचं इन्क्लिनेशन दिलं नसेल, पण त्या लाईनवरचे दोन पॉइंट्स दिले असतील. आता या लाईनवरचा हा पॉइंट P आपण घेतला x1 y1 आणि Q हा पॉइंट घेतला x2 y2. तर त्या लाईनचा स्लोप कसा काढायचा बघा, स्लोप ऑफ लाईन PQ किंवा आपण M पण कन्सिडर करू शकतोय. तर काय येणार आहे बघा, स्लोप काढण्याचा फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, किंवा असंही घेतलं चालेल y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2. म्हणजे आपण दोन मेथड्सने काय करू शकतोय, स्लोप काढू शकतोय. ज्या वेळेला इन्क्लिनेशन दिला असेल, अँगल दिला असेल, थिटा दिला असेल, त्यावेळेला फॉर्म्युला काय m इज इक्वल टू टॅन थिटा. आणि ज्या वेळेला तुम्हाला त्या लाईन वरचे दोन पॉइंट्स दिले असतील, P आणि Q असेल किंवा A घ्या B घ्या, तर तो फॉर्म्युला असणार आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 किंवा y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2. आपण आता एक फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. पॉइंट्स दिले असतील 2 3 4 2 घेऊया आपण आणि 6 1 घेऊया आपण. तर याचा स्लोप काय येईल बघा, तर इथं x1 झाला 4, y1 झाला 2, x2 इज इक्वल टू 6, y2 इज इक्वल टू 1. तर ह्या लाईनचा PQ चा स्लोप काय येईल बघा, तर फॉर्म्युला आपला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता y2 ची व्हॅल्यू काय आहे बघा, 1 मायनस y1 ची व्हॅल्यू 2 अपॉन x2 ची व्हॅल्यू 6 मायनस 4 which is equal to minus 1 upon 2 which is equal to minus 1/2. स्लोप मिळाला आपल्याला -1/2. म्हणजे आपल्याला स्लोप दोन मेथडच काढता येतो. एकदा पहिल्यांदा इन्क्लिनेशन दिलं असेल त्यावेळेला, आणि दुसऱ्यांदा त्या लाईन वरचे दोन पॉइंट्स दिले असतील तर स्लोप काढण्याचे दोन मेथड्स. नेक्स्ट पॉइंट, पॅरलल लाईन्स. बघा ज्या वेळेला दोन लाईन्स पॅरलल असतील, बघा दोन लाईन्स आहेत आपल्याकडं L1 आणि L2, आपला x ऍक्सिस आणि y ऍक्सिस, आणि यांचं इन्क्लिनेशन इथं आहे. तर त्या दोन लाईनच्या स्लोप मध्ये काय रिलेशन असेल बघा, दोन लाईन्स आहेत पॅरलल आहेत, तर त्यांच्या स्लोप मध्ये काय रिलेशन असेल. पहिल्या लाईनचा स्लोप आपण m1 ने डिनोट करतोय आणि सेकंड लाईनचा स्लोप m2 ने डिनोट करतोय. तर काय असेल बघा, दोन लाईन्स पॅरलल आहेत, पॅरलल असलं की त्यांचं इन्क्लिनेशन काय असणार आहे, सेमच असणार आहे. त्यामुळं इन्क्लिनेशन सेम असल्यामुळं स्लोप्स पण काय असणार आहे, इक्वलच असणार आहे. म्हणजे ज्या वेळेला दोन लाईन्स पॅरलल असतात, दोन लाईन्स काय असतात, पॅरलल असतात, त्यावेळेला त्या दोन्ही लाईनचे स्लोप काय असतात, इक्वल असतात. म्हणजे ज्या वेळेला दोन लाईन्स पॅरलल असतील त्यावेळेला स्लोप्स काय असतील, m1 इज इक्वल टू m2 असणार आहे. कारण हा अँगलचं इन्क्लिनेशन जे होणार आहे ते काय असणार आहे, इक्वलच असणार आहे. आणखी काय बघा, ज्यावेळेला ह्या पॅरलल साठी झालं, समजा त्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील, एकमेकीस काय असतील, परपेंडिक्युलर असतील. L1 L2 दोन लाईन्स काय असणार आहेत, परपेंडिक्युलर असतील. तर त्यांच्या स्लोप मध्ये काय रिलेशन असेल बघा, पहिल्या लाईनचा स्लोप आपण m1 घेऊया आणि सेकंड लाईनचा स्लोप m2 घेऊया. तर त्या दोन लाईनच्या
स्लोप मध्ये रिलेशन असणार आहे बघा, m1 into m2 इज इक्वल टू -1. बघा नोट आहे ही लक्षात ठेवायची आहे. दोन लाईन्स पॅरलल असतील तर त्यांची स्लोप इक्वल असतात. दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचं जर प्रॉडक्ट घेतला, मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचा आन्सर आपल्याला मिळते -1 मिळते. ओके. नेक्स्ट फॉर्म्युला, अँगल बिटवीन टू लाईन्स. अँगल बिटवीन टू लाईन्स if m1 and m2 are the slopes of the lines such that m1 m2 is not equal to -1, then the measure of the acute angle theta between these lines is given by tan theta is equal to m1 minus m2 upon 1 plus m1 m2, where m1 m2 is not equal to -1, where m1 m2 is not equal to -1. म्हणजे बघा दोन लाईन्स आहेत, आपण दोन लाईन्स घेऊया. ठीक आहे, इथे घेऊया आपण. दोन लाईन्स आहेत आणि ह्या दोन लाईन्स मधला आपल्याला अँगल काढायचा असेल, अॅक्यूट अँगल असेल तो शोधायचा असेल तर तो अँगल शोधण्याचा फॉर्म्युला. तर पहिल्या लाईनचा स्लोप आपण m1 कन्सिडर केला, सेकंड लाईनचा स्लोप m2 कन्सिडर केला, तर काय असणार आहे tan theta is equal to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 m2. हा दोन लाईन्सच्या मधील फॉर्म्युला शोधण्याचा अँगल शोधण्याचा फॉर्म्युला आहे. पण इथे कंडिशन दिली आहे काय बघा, तर त्या दोन लाईन्स कसल्या नसल्या पाहिजेत, m1 आणि m2 चा प्रॉडक्ट काय आला नसला पाहिजे -1. याचा अर्थ काय, त्या दोन लाईन्स कशा नसल्या पाहिजे, परपेंडिक्युलर नसल्या पाहिजे. ओके, थँक्यू.